8वा वेतन आयोग हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढीचा गेम चेंजर ठरणार आहे. यात 50 लाख कर्मचारी आणि 65 ते 70 लाख पेन्शनधारकांच्या भविष्यातील वेतनाची आणि ऐतिहासिक वाढीची सविस्तर माहिती दिलेली आहे. सध्याची स्थिती आणि महागाई अशी आहे की 7व्या वेतन आयोगानंतर घरभाडे, शिक्षण आणि आरोग्य खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. जीवनमानाचा एकूण खर्च वाढल्यामुळे जुनी वेतन रचना आता अपुरी पडत आहे आणि सध्याचा 2.57 फिटमेंट फॅक्टर आता पूर्णपणे अपुरा ठरलाय. फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुने मूलभूत वेतन गुणिले फिटमेंट फॅक्टर बरोबर नवीन वेतन. 7व्या आयोगात हा गुणक 2.57 होता, ज्यामुळे किमान वेतन 7,000 रुपयांवरून 18,000 रुपयांवर गेले. कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी 3.0 ते 3.25 फॅक्टर आहे. 3.25 फॅक्टर लागू झाल्यास किमान वेतन 58,500 रुपये होईल, तर 3.0 फॅक्टर लागू झाल्यास 54,000 रुपये होईल. सध्याचे किमान वेतन 18,000 रुपये आहे. यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या पगारात ऐतिहासिक वाढ होण्याची शक्यता आहे. मल्टीलेयर किंवा ग्रॅज्युएटेड फिटमेंटचा प्रस्ताव असा आहे की उच्च स्तर 17-18 अधिकाऱ्यांसाठी 3.25 फॅक्टर, मध्यम स्तरासाठी 3.1 ते 3.2 फॅक्टर आणि स्तर 1 ते 5 कर्मचाऱ्यांसाठी 3.0 फॅक्टर असेल. यामुळे सर्वांना समान वाढ न देता वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि वेतनातील अंतर योग्य राखता येईल. वार्षिक वेतनवाढीचा दर सध्याच्या 3% एवढा आहे, जो आजच्या महागाई दराशी विसंगत आहे. संघटनांची मागणी आहे की वार्षिक वाढ 5 ते 7% दरम्यान असावी. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये मोठी वेतनवाढ होईल आणि निवृत्तीवेळी मिळणारी पेन्शनही लक्षणीय वाढेल. वेतन गणनेत कुटुंब एकक बदलण्याची मागणी आहे. सध्याचा निकष फक्त 3 सदस्यांचे कुटुंब, पती, पत्नी आणि 2 मुले आहे. आजचे वास्तव असे आहे की बहुतांश कर्मचाऱ्यांवर त्यांच्या वयोवृद्ध पालकांचीही जबाबदारी असते. त्यामुळे नवीन प्रस्ताव असा आहे की वेतन संरचना ठरवताना कुटुंब एकक 5 सदस्यांचे, पालकांसह धरावे. नवीन वेतन लागू झाल्यानंतर महागाई भत्ता DA पुन्हा 0% सुरू होईल आणि पुढील वाढ महागाई निर्देशकानुसार दिली जाईल. सुरुवातीला DA 0 दिसला तरी मूलभूत वेतन प्रचंड वाढल्यामुळे हातात येणारा एकूण पगार जास्तच राहील. पेन्शनधारकांनाही याचा थेट फायदा होईल. महत्त्वाच्या तारखा अशा आहेत की 5 ते 16 मार्च 2026 पर्यंत मायगव्ह पोर्टलवर सूचनांसाठी मुदत आहे. 2027 मध्ये न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाचा अंतिम अहवाल अपेक्षित आहे, ज्याला 18 महिने कालावधी लागेल. 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन दर पूर्वलक्षी प्रभावे लागू होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांना मागील काळातील लाखो रुपयांची थकबाकी एरियर्स मिळू शकेल. अर्थव्यवस्थेवरील सकारात्मक परिणाम असे आहेत की घरबांधणी क्षेत्राला रिअल इस्टेटमध्ये मोठी चालना मिळेल. वाहन उद्योगात ऑटोमोबाईल खरेदीत लक्षणीय वाढ होईल. ग्राहक वस्तूंच्या बाजारातील एकूण खरेदी क्षमता वाढेल आणि देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. निष्कर्ष असा आहे की वेतनातील वाढीमुळे केवळ कर्मचारीच नाही तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. सारांश म्हणजे एक आशेचा किरण आहे. किमान वेतन 54,000 ते 58,500 रुपयांदरम्यान होण्याची शक्यता आहे. 5 ते 7% वार्षिक इन्क्रिमेंट आणि कुटुंब एककात बदलाचा प्रस्ताव आहे. जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावे लागू झाल्यास लाखोंचे एरियर्स मिळतील. तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या सहकाऱ्यांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा.